स्वामी म्हणे झाले कृतार्थ जीवन, सद्गुरु चरण उपासिता। परमपूज्य श्री सतीश महाराज देगलूरकर यांनी लिहिलेल्या शिवकृपांकित संत श्री चूडामणी महाराज यांच्यावरील चरित्रलेखाचा आज ऐकूया भाग 7. चूडामणी महाराजांवर त्र्यंबकेश्वर विशेष प्रसन्न होते. एकदा असा काही चमत्कार घडला की त्यातून चूडामणींचा अधिकार, भक्ती आणि साधना यांची प्रचिती येते. एकदा चूडामणी महाराज समाधीत असताना त्र्यंबकदेव साक्षात प्रकटले आणि म्हणाले, हे चूडामणी, तुझ्या घराच्या भिंतीच्या तळाशी अत्यंत उत्कृष्ट आणि सुंदर असं ज्योतिर्लिंग तुझ्या हस्ते पूजा व्हावी म्हणून प्रतीक्षा करीत आहे. ते तू घेऊन त्याची नित्य पूजा कर. शिवाज्ञा ऐकून चूडामणींनी गवंड्यांच्या साहाय्यानं भिंतीच्या तळाशी असलेला एक दगड महत्प्रयासानं वर काढला, परंतु त्यांना त्यात ज्योतिर्लिंग मूर्ती आढळली नाही. त्यावेळी चूडामणी महाराज विचारात गुंतले असता शिवध्वनी ऐकू आला, या दगडात माझं लिंग असून बाहेर काढ. मग कुशल पाथरवटाला बोलावून तो दगड हळुवारपणे फोडताच आतमध्ये स्फटिकाचं शिवलिंग प्राप्त झालं. त्या लिंगात ज्ञानदीपाची ज्योत तेवत होती. चूडामणी महाराजांना अतीव आनंद होऊन नित्य त्या लिंगाची ते पूजा करू लागले. या प्रसंगानंतर संत चूडामणींना पवित्र काशी क्षेत्री जाऊन श्री विश्वेश्वराचं दर्शन घ्यावं अशी ओढ लागली. आपले वृद्ध मातापिता आणि पत्नी यांसह जाण्याचं त्यांनी ठरवलं आणि ही गोष्ट गावकऱ्यांना समजतात अनेक भक्तगण त्यांच्या समवेत काशी यात्रेसाठी जाण्यास सज्ज झाले. इथपर्यंत चूडामणींच्या विद्वत्ता आणि देवत्वाची ख्याती दूरवर पसरली होतीच. त्यामुळं हा सगळा लवाजमा प्रवासास निघाला तेव्हा प्रत्येक नगराच्या वेशीवर अनेकांनी त्यांचं स्वागत केलं. महाराज त्या प्रवासात एखाद्या मंदिरात मुक्काम ठोकून प्रवचन, कीर्तन, भजन, गायन इत्यादींची नियोजनपूर्वक मांडणी करीत. अनेक जण या धर्मसंकीर्तनाचा आनंद लुटत. प्रवासात प्रत्येक मुक्कामात पंचपक्वान्नांचा बेत होता. चूडामणींच्या या यात्रेतील प्रत्येकाला स्वतःच्या पुण्याचा हेवा वाटत असे. प्रवासातील विविध अनुभव, निसर्ग सौंदर्य, विविध मंदिरांचं शिल्प, रचना, घनदाट जंगलं, झुळूझुळू वाहणाऱ्या नद्या, नानाविध तरुवर, पशुपक्षी, नैसर्गिक चमत्कार यांची अनुभूती सर्वजण घेत होते. मध्य प्रदेशातील जंगलात विद्वान व्युत्पन्न ब्राह्मणाची कहाणी तर अनेकांना चूडामणींच्या दैवी सामर्थ्याची प्रत्यक्ष प्रचिती देऊन गेली. त्या ब्रह्मराक्षसाची चूडामणींना करुणा येऊन त्यांनी आपल्या तपोबलानं त्याला पिशाच्च योनीतून मुक्त केलं आणि त्यानंतर काही दिवसांनीच सर्वजण काशी क्षेत्री जाऊन पोहोचले. नमामि गंगे तव पाद पंकजम सुरासुरैर्वदित दिव्यरूपम भुक्तिं च मुक्तिं च ददामि नित्यं भावानुसारेण सदा नराणम. अशी गंगा प्रार्थना, पूजन आणि स्नान करून विश्वनाथाच्या दर्शनासाठी सगळे रवाना झाले. मंदिरात पोहोचताच संत चूडामणींच्या नेतृत्वाखाली विविध योग्य स्तोत्रांचं पठण करीत भगवान शंकरांना रुद्राभिषेक केला. त्यावेळी चूडामणींच्या अंतर्यामी साक्षात विश्वनाथ प्रकट होऊन सर्वांग रोमांचित झालं. चूडामणींच्या मातापित्यांना या यात्रेमुळं आपला गृहस्थाश्रम सफल झाल्याचा आनंद होऊन त्यांनी कृतार्थता प्रकट केली. तिथल्या मुक्कामात वेदाध्ययन अध्ययन करून
अतिथी अभ्यागतांचा सत्कार करण्यात आला, तर गोरगरिबांना अन्नदान, दक्षिणा वाटप आणि अनेक धर्मकार्य साधली गेली. काशी मुक्कामातच भगवान शंकरांचा दृष्टांत होऊन ज्ञानेश्वर महाराजांनी शिरावर कृपाहस्त ठेवला आणि त्या देवनाथांकडून अनुग्रह घेऊन कृतार्थ व्हावं असं सूचित केलं. देवनाथांना देखील विश्वनाथांचा दृष्टांत होऊन चूडामणींना अनुग्रह देण्याची आज्ञा झाली. या हृदयीचे त्या हृदयी दृष्टांताचे संकेत मिळून प्रत्यक्षात देवनाथ आणि चूडामणींची भेट ही हरी आणि हराच्या भेटी समान होती. उभयतांनी एकमेकांना भेटून आलिंगन दिलं, नजरेला नजर मिळाली आणि भक्त चूडामणी देवनाथांच्या चरणी लीन झाले. त्याचवेळी देवनाथांना आळंदीला घडलेला प्रसंग आठवला. त्यांनी माऊलींकडून प्राप्त झालेला तो दैवी प्रसाद म्हणजे ज्ञानेश्वरीची जी प्रत होती ती चूडामणींना प्रदान केली. तसंच प्रचार आणि प्रसार करण्याचे आदेश दिले. याचबरोबर चूडामणींनी वारकरी संप्रदायाचा प्रसार करीत नियमपूर्वक पंढरीची वारी करावी अशी आज्ञा केली. देवनाथ आणि चूडामणी यांनी एकमेकांचा सहृदयी नेत्राश्रुपूर्ण निरोप घेतला. चूडामणी महाराजांची काशी यात्रा यथार्थपणे सफल होऊन ते आनंदी झाले. आज इथेच थांबूया. यानंतरचा भाग उद्या ऐकूया. श्रीमत् सच्चिदानंद सद्गुरु श्री सिद्धयोगी ज्ञानेश्वर महाराज की जय. श्रीमत् सच्चिदानंद सद्गुरु श्री सिद्धयोगी देवनाथ महाराज की जय. श्रीमत् सच्चिदानंद सद्गुरु श्री सिद्धयोगी चूडामणी महाराज की जय. हरि ओम तत्सत.